काय कारवाई याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी भूमिका सभागृहामध्ये मांडलेली आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील भूमिका मांडलेली आहे. त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. परंतु एक मात्र वस्तुस्थिती आहे की ज्या पद्धतीनं आमदार निवासमध्ये जेवण दिलं जातं, पदार्थ दिले जातात, ते चांगल्या प्रतीचे असले पाहिजेत. काल पण मी सांगितलं की तिथे आमदारच जेवतात अशातला भाग नाही. ते आमदारांबरोबर आलेले कार्यकर्ते देखील जेवतात, अनेक कर्मचारी जेवतात, अनेक महिला भगिनी जेवतात, युवक वर्ग त्या ठिकाणी जेवतो, ज्येष्ठ नागरिक जेवतात. तरी त्यांची प्रकृती बिघडणार नाही ही दक्षता घेऊन त्या ठिकाणी जेवण बनवलं गेलं पाहिजे आणि तशा पद्धतीची भूमिका विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती घेतील याबद्दल शंका बाळगायचं काय कारण. देवेंद्र फडणवीस म्हणाले की खरी जी शिवसेना आहे ती एकनाथ शिंदे आणि खरी राष्ट्रवादी अजितदादा पवार घेऊन बाहेर पडले आणि राहुल दार्वेकर यांनी योग्य तो न्याय निवडला. सुप्रीम कोर्टाने माननीय देवेंद्रजींनी जो मुद्दा शिवसेनेच्या बाबतीमध्ये मांडला, खरी शिवसेना ही शिंदे साहेबांसोबत आहे, त्याच्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि राहुलजींसमोर मी देखील सुनावणीला गेलेलो होतो. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना नैसर्गिक न्यायाची भूमिका बजावून न्याय दिलाय. त्याच्यामुळे त्यांचं कौतुक करणं क्रमप्राप्त आहे. काल संजय गायकवाड यांना ताकीद ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यानंतर सीएम यांनी देखील नाराजी दर्शवत पुन्हा कारवाई करावा असं बाबतीने आदेश दिलेले आहेत. आता माफीनामा कधी मागणार संजय गायकवाड? मला असं वाटतं की माफीनामा मागण्यापेक्षा नेत्यांनी ज्या काही कानपिचक्या दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. संजय गायकवाड देखील एक कार्यक्षम आमदार आहे. जरी त्यांच्याकडनं तो प्रसंग घडला असला तरी त्यांना जेवण मिळालं त्याच्यापेक्षा ते बाकीच्यांना जेवण मिळू नये यासाठी त्यांनी कालची ती भूमिका घेतली होती. पण त्या भूमिकेचं मारहाणीचं कोणी समर्थन करत नाही. अशा पद्धतीची मारहाण कोणीच करू नये. त्याच्यावर कायदा आहे, कानून आहे. कायदा कानूननं जर आपण गेलो असतो तर त्या कॅन्टीनवाल्यावर देखील कारवाई होऊ शकली असती. त्याच्यामुळे त्यांच्या कृतीचं कोण समर्थन करते अशातला भाग नाही. परंतु ते देखील अनेक वेळा विधानसभेला निवडून आलेले आमदार आहेत. करण्यासाठी तयार आहे. आगामी स्थानिक संस्था स्वराज्य निवडणुकीसाठी काही फरक पडेल महाविकास आघाडी? आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये मला असं वाटतं की काँग्रेसची आवश्यकता नाही असं काही वक्तव्य झालेलं आहे. त्याच्यामुळे एमआयएम युती करताना युबीटी बरोबर करते, काँग्रेस बरोबर करते की शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर करते हे पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण बोलू. संजय गायकवाड विद्यार्थ्यांसाठी राजे यशवंत होळकर अशी योजना जी आपण आखतो, पण यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये समोर आलेले मंत्री अतुल सावे यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक भ्रष्टाचार. ठीक आहे, भ्रष्टाचार झाला असेल, त्याच्यातनं निष्पन्न झाला असेल तर ज्याने भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कडक कारवाई करू. दीडशे विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली. कारण याचं असं आहे की स्वच्छतागृहामध्ये रक्त सांडल्यामुळे ही तपासणी करण्यात आली. कसं बघता मुख्याध्यापकावर अतिशय मला असं वाटतं की विचार देखील न करणं एवढा हा वाईट प्रकार आहे. पण मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांना अटक देखील झालेली आहे, त्यांच्यावर कारवाई देखील झालेली आहे. पण अशा पद्धतीच्या प्रवृत्तीनं विद्यार्थिनींना वागवणं हे काही योग्य नाही आणि असा प्रकार पुढच्या कुठच्या शाळेमध्ये घडू नये अशा पद्धतीची कारवाई त्या मुख्याध्यापकांवर केली. कायदा उद्या चर्चेला येणार आहे. विरोधकांचा याला फार मोठा विरोध पाहायला मिळतो आहे. उद्या ज्यावेळी कायदा येईल त्यावेळी आपण त्याच्यावर चर्चा करू. सर, अशी चर्चा आता सुरू झाली की एकनाथ शिंदे यांचे काही आमदार लढायला आहेत का? म्हणजे संदीपान भुमरेची त्यांचा मुद्दा झाला, बरेच भोगावले असेल. आता संजय गायकवाड पुढे ना कुठेतरी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मी परवा देखील सांगितलं की सूत्रांच्या हवाल्यावरून जी माहिती मिळते ती साफ चुकीची आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे साहेबांमधलं बॉन्डिंग हे काही तात्पुरतं नाही. हे भविष्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था, भविष्यातल्या सगळ्या निवडणुका आणि ते राजकीय आहे आणि ते नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. पण याच्या पुढे जाऊन सांगतो की आज तुम्हाला काही गोष्टींचे अनेक खुलासे देखील होणार आहेत. आज एक लक्षवेधी आहे जी मिठी नदीच्या गाळावर आहे. आता मिठी नदीच्या गाळाच्या संदर्भामध्ये प्रचंड चर्चा. ट्रान्सफर करण्यात आला अशी माहिती मिळते. काय वायू वेगाने कसा ट्रान्सफर करण्यात आला याची माहिती घेऊ. शिरसाट जरांगे पाटील आता म्हणतायत महायुतीमध्ये नेहमी चर्चेत राहतात. नेमकं कारण काय आहे? तर पक्ष फार मोठ्या ताकदीनं वाढतोय असं हे लक्षण आहे. पण ते जर वाईट कृत्य असेल तर त्याचं समर्थन कधी एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं नाही. पण शिवसेनेच्या माध्यमातून
आरोग्याच्या क्षेत्रामध्ये होणारं काम असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये होणारं काम असेल, याची चर्चा देखील बाकीच्या पक्षांपेक्षा जास्त होते. जरांगे पाटलांनी मोठा आरोप केला. ते म्हणतात की शिरसाट कुणबी प्रमाणपत्र मिळू देत नाहीये, अधिकाऱ्यांवर दबाव टाकलाय. हे खरं आहे का? या बाबतीमध्ये संजय शिरसाटांचं जरी नाव घेतलं, ज्या नियमामध्ये द्यायचे निर्देश शासनाचे आहेत आणि ते जर कुणबी प्रमाणपत्र जाणीवपूर्वक अधिकारी देत नसतील तर त्याची देखील शहानिशा करू आणि जर जाणीवपूर्वक अधिकारी देत नसतील तर त्यांना योग्य तऱ्हेचा समज देखील करू. ही महाराष्ट्रामध्ये झाली, प्रसार माध्यमांमधून झाली, पण त्याच्यातली नक्की वस्तुस्थिती काय आहे ही वस्तुस्थिती आता मी जाहीर करणं या ठिकाणी योग्य नाही. पण सभागृहाच्या कामकाजानंतर आपल्या ते लक्षात येईल. सभागृहातलं कामकाज हे बाहेर सांगायचं नसतं म्हणून ते गोपनीय आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींची मी उत्तरं दिलीत. पण जी लक्षवेधी आणि जो प्रश्न महाराष्ट्राच्या समोर, मुंबईकरांच्या समोर मिठी नदीचा उभा होता, त्याच्यामध्ये नक्की काय घडलंय हे देखील आज सभागृहामध्ये तुम्हाला कळेल. नातेवाईक आहे का? सावध भूमिका घेण्यात राज ठाकरे. शेवटी त्या दोघांनी काय भूमिका घ्यायची, राजसाहेबांनी काय भूमिका घ्यायची, हा त्यांचा राजकीय स्वतंत्र विचार आहे. महत्वाची एक गोष्ट आहे की राजसाहेब भविष्यामध्ये एक प्रश्न युबीटीला नक्कीच विचारतील की जे मराठीचा आपण युबीटीवाले गुणगान गातात किंवा मराठीचा पुळका दाखवतात, त्या मराठीला खऱ्या अर्थानं न्याय देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेसची लोक जेव्हा शिवीगाळ करत होती त्यावेळी युबीटीनं आपली भूमिका का स्पष्ट केली नाही, हा प्रश्न भविष्यामध्ये राजसाहेब त्यांना विचारतील याची पूर्ण खात्री माझ्यासारखे कार्यकर्ते. तर याच युतीमध्ये आता MIM मध्ये जो प्रकार घडला त्याच्यानंतर आता सतत प्रश्न उपस्थित केला जातो की नेमकी कारवाई काय केली